शिवसेनेचे खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडून सोनावणेजी आता आरोपपत्र अखेर दाखल झालेलं आहे आणि यामध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार आहे असं सीआयडीचं म्हणणं आहे। तुम्ही समाधानी आहात का या सगळ्या तपासावर? बघा, ही जी घटना घडली ज्या दिवशी 9 डिसेंबरला गुन्हा दाखल झाला किंवा यांचं किडनॅपिंग झालं आणि मर्डर झाला, त्या दिवसाच्या त्या क्षणापासून अगदी 6 वाजता यांचा मर्डर झाल्याच्या नंतर मी 7 वाजता मीडियासमोर येऊन बोललेलो आणि मी सिक्वेन्स सांगितली की याचा मास्टर माइंड कोण आहे याचा तपास झाला पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर हा मास्टर माइंड जो आहे, हा मास्टर माइंड आज त्यांनी एक नंबरचा आरोपी केलेला आहे। तर ते आरोपी ऑलरेडी आहेच आहे 1 नंबरचा। त्याचं कारण असं आहे की याची दहशत बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाहीये, तर याचं कनेक्शन यांनी धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा असेल, भूम असेल, वाशी असेल, कळंब असेल, या 4 तालुक्यात जिथं बीड मिल बसल्या तिथं सुद्धा यांची दहशत आहे। आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक याचा मशी आणि खाली सोडलेला आहे। म्हणजे जसं आमच्या तालुक्यात आता जे 2 नंबरचा आरोपी जो आता केलेला आहे तो 2 नंबरचा आरोपी आमच्या इथं केजमध्ये आणि धारूरमध्ये वेगळाच माणूस आहे, वडवणीत वेगळा आहे, माजलगावात वेगळा आहे, गेवराईत वेगळा आहे, परळीत वेगळा आहे, आष्टी पाटोदा शिरूरमध्ये वेगळा आहे, अशा बीडमध्ये वेगळा, अशा वेगळ्या वेगळ्या तालुक्यात एक माणसं 2 त्यांच्या खाली त्यांची पुन्हा ही संघटना सगळी ही जी आहे ते ह्या सर्व तांडाळ चौकडी जी आहे या सर्वांनी मिळून आमच्या बीड जिल्ह्याची दहशतवादी वातावरण निर्माण केलं। आणि जे कोणी म्हणतात की बीड जिल्ह्याची बदनामी आम्ही करतोय तर त्यांना माझा सवाल आहे की बीड जिल्ह्याची बदनामी तेच करतायत, हे सगळे दहशतवाद करून किंवा हे असले सगळे गुंड पोसून या सगळ्या, आणि पुन्हा मीडियाला येऊन सांगतात की बीड जिल्ह्याची बदनामी करू नका, आम्हाला सांगतात की तुम्ही बीड जिल्ह्याचं बिहार करू नका, बिहार म्हणू नका, आणि तुम्ही स्वतः सगळेजण काय करताय तर ही राजकीय मंडळीचा वरदान असल्याची होत नाहीये। आणि आज जी सोसायटी असेल सोनावणेची कुठल्या राजकीय व्यक्तींचा वरद हस्ताय? नाही, मला कुठल्या राजकीय व्यक्तीचा मी म्हणायची काही गरज नाही ना। तुम्हाला जो प्रश्न विचारायचा त्याचं उत्तर तुमच्या जवळच आहे, मी कसं सांगूयात? मला सांगा की यांना कुणी सांगितलेलं की वाल्मिक कराड माझ्या जवळच आहे? तुम्ही ज्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड माझ्या अति जवळच आहे त्यांचा हस्तक्षेप असेल ना, उघडच आहे ना। हे मी नाव कधी घेत नाही कुणाचं, तर ह्या बाबतीत मी कुणाचा राजीनामा मागितला नाही आतापर्यंत किंवा मला कुणाचं नाव आपल्या सगळ्यांना माहित आहे, कारण मी राजीनामा मागितला मग उद्या लगेच मुख्यमंत्री राजीनामा घेणार का? या प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की राजीनामा घ्यायचा आणि कुणाला बडतर्फ मंत्रिमंडळातून करायचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा मी 50 वेळेस सांगतोय। त्यात पुण्य दुसऱ्या कुणाचा नाही, फक्त मुख्यमंत्र्यांचा। सोनवणेजी सरकारमधलेच आमदार भाजपचे आमदार सुरेश धस सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत, आका असा उल्लेख ते वारंवार करतात, हे आका कुणी राजकीय आहे का? हे बघा, आम्ही तुम्हाला सांगतो की ते कुटुंब लढतंय, त्याच्याबरोबर गाव लढतंय आणि आम्ही सर्व पक्षाचे सर्व नेतेगण या प्रकरणामध्ये लढतो आहोत। कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत ते पण हे करतायत। एवढंच नाही तर परत पुन्हा भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय सुरेशांना पण आहेत, त्याच्याच बरोबर तुम्हाला आमचे आमदार संदीप भैया आहेत आणि मी खासदार म्हणून पण आहे। आम्ही 4 जण तर नक्कीच लढतोय। आता कुणी एखादं कोण काय करतंय काय या सर्व प्रकरणापैकी आम्ही सर्व जर नेते मंडळी नक्कीच सोनवणेजी, त्यामुळे आता आरोपपत्र दाखल झाल्यानंतर पुढचा तपास कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।